पण आज एक स्पेशल डे आहे माहितीये तुम्हाला, नो टोबॅको डे. यस, जागतिक तंबाखू विरोधी दिन आज आहे. आणि अनेक वर्षांपासून आपल्या या विषयावरती काम करणारे ऋषिकेश येवले थोड्याच वेळात माझ्या बरोबर असणार आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊ या दिवसाचं नेमकं महत्व काय आहे आणि कशा पद्धतीने या विषयावरती काम केलं जात आहे. इथेच रेडिओ 91.1 रग रग मेदोडे सिटी. जर आपण खरंच मनापासून लव्ह यू जिंदगी म्हणत असू तर तंबाखू सारखं व्यसन त्याच्यापासून लांबच राहणार ना आपण. रेडिओ 91.1 प्रसन्न तुमच्या बरोबर आहे रग रग मधोडे सिटी. पण सध्या तसं चित्र बघायला मिळत नाहीये, म्हणूनच ऋषिकेश येवले यांच्यासारख्या व्यक्तिमत्वांना ह्या विषयाविरुद्ध मोठं काम करावं लागतंय. राहुरीचे ऋषिकेश येवले आपल्या सोबत आहेत. किती डेंजरस आहे ही गोष्ट. टोबॅको हा आरोग्यातला सगळ्यात मोठा घातक प्रश्न आहे. कारण टोबॅको जो आहे त्याच्यामुळे बरेच काहींचे कॅन्सर होतात, लंग कॅन्सर असतील, परत मेन म्हणजे टोबॅको चघळण्यामुळे आपल्या तोंडाचा माउथ कॅन्सर जो आहे त्याच्यामध्ये आतडे वगैरे याचे कॅन्सर्स आहेत. तर आम्ही याचे वेगवेगळ्या स्लाइड्स बनवल्यात, एक सीडी पण प्रदर्शित केली आणि त्याच्यामध्ये आपण दाखवले की कुठल्या कुठल्या पद्धतीचे कॅन्सर होऊ शकतं. तर कॅन्सरचे डिरेक्टली पेशंटचे जे आहेत ओरिजिनल पेशंटचे आपण रिव्ह्यूज घेतले, त्याच्यामध्ये रेकॉर्डेड आहेत. जर तुम्ही जस्ट एकदा बघितलं जरी आपल्याला वाटेल की नो दिस इज जस्ट डेंजरस आणि इंजुरियस आहे टोटली. मला असं वाटतं की 90% आजार आहेत हे व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे होतं. दुसरी गोष्ट म्हणजे गरीब व्यक्ती तर तो दिवसाला 500 रुपये रोज कमवत असेल तर आपल्या ग्रामीण भागामध्ये तो त्यापैकी बरेचसे म्हणजे ऑलमोस्ट 40 to 50% पैसे हे व्यसनामध्ये उडवतो. तर त्याने तेच पैसे साठवून आपल्या बँकेत जमा केले किंवा शिक्षण आहे, शिक्षण सुद्धा महागडे झाले तर त्याच्यासाठी त्याने ठेवलं तर त्या व्याजदराने त्याला चांगला बेनिफिट होऊ शकतो. की ग्रामीण भागामध्ये व्यसनमुक्तीची सगळ्यात जास्त गरज आहे. ओके, पण या व्यसनमुक्तीसाठी कशा पद्धतीचे प्रयत्न केले जातात हे थोड्याच वेळात ऋषिकेशजींकडनं जाणून घ्यायचंय. पण त्याआधी काही गाणी आहेत ती पण ऐकू. इथेच रेडिओ सिटी 91.1 रग रग मेदोडे सिटी. गुड मॉर्निंग. 91.1. आज नाही स्वतःला सावरलं तर उद्या उशीर होण्याची शक्यता आहे. कशाबद्दल बोलतोय? आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे, नो टोबॅको डे आपण आज सेलिब्रेट करत असतो. तर व्यसनमुक्तीवरती काम करणारे ऋषिकेश येवले आपल्या बरोबर आहे. किती वर्षांपासून आपण काम करतोय? गेल्या 3 वर्षापासून आपण नो टोबॅको डे 31 मे हा दिवस जो आहे तो अशा प्रकारे साजरा करतो की पब्लिकमध्ये आपण पब्लिक प्लेसमध्ये एक पुतळा दहनाचा बनवतो आणि त्याच्यामध्ये आपण त्याचं दहन वगैरे करून एक पब्लिकमध्ये आपण अवेअरनेस क्रिएट करतो की हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे आणि जेणेकरून आपल्याला व्यसनाबद्दल जे ड्रॉबॅक्स आहेत आणि त्याचे दुष्परिणाम आहेत ते लोकांपर्यंत पब्लिकली पोहोचवायचे असतात. म्हणून आपण जे रोड शो असतील किंवा प्रभात फेऱ्या असतील किंवा मग एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असणारं व्याख्याने आपण वेगवेगळी माहिती त्यांना देतो. त्यांचे आपले पोस्टर जे आहेत की याच्यापासून किती हानी होऊ शकते आपल्या आरोग्यासाठी, तर असे वेगवेगळे पोस्टर आपण त्याचं प्रेझेंटेशन करतो आणि लोकांपर्यंत माहिती कशी पोहोचवता येईल असं आपण बघतो. नक्कीच. पण तुम्ही म्हणाल की प्रसन्न यार आम्हाला कुठे एवढा वेळ आहे या सगळ्या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी. नाही, आपल्या पद्धतीने आपण वेळ पण काढू शकतो. पण आपल्या जवळचे आजूबाजूचे लोक जे आहेत जे टोबॅकोचं सेवन करतात अशा लोकांना भेटून तरी आपण सांगायला पाहिजे की प्लीज यार हे तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये. कारण त्या व्यक्ती आपल्याला खूप जवळचे असतात, हो की नाही? मग हे काम तर आपण नक्की करणार आणि याचे दुष्परिणाम काय आहेत हे खरं जाणून घेतल्यानंतर आपण सुद्धा व्यसनाच्या आहारी जाणार नाही. सो आजचा दिवस फार महत्वाचा आहे. जर कोणी तंबाखू सेवन करत असेल तर त्यांना अवेअर करणं आपली जबाबदारी आहे. व्यसन असावं यार, पण ते चांगल्या गोष्टींचं असावं. जसं सचिनला क्रिकेटचं व्यसन होतं, सचिन अ बिलियन ड्रीम्स फिल्ममधले गाणं थोड्याच वेळात इथेच रेडिओ 91.1 रग रग मेदोडे सिटी. व्हेरी गुड मॉर्निंग. Time check.